आज पहिल्यांदाच प्रशासनाने महासभेसमोर हे बजेट सादर केलं होतं. तसं स्थायी समिती समोर बजेट येतं आणि स्थायी समितीनंतर बजेट मंजूर करते. पण यावेळेला महासभेने हे मंजूर केलं. 5 वर्षानंतर नवीन लोकप्रतिनिधी आले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चेअंती या बजेटला मंजुरी देण्यात आली. प्रशासनाने मांडलेलं बजेट याच्यात लोकप्रतिनिधींच्या आलेल्या सगळ्या कल्पना, संकल्पना, त्यांचे विचार आणि आर्थिक स्थिती हे सगळं बघून आजच्या बजेटला जी मंजुरी दिली आणि त्यातून शहराच्या संपूर्ण विकासासाठी 122 नगरसेवक जे निवडून आले या प्रत्येकाला पूर्ण शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने 1 कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम या आज महासभेने केलं. एक संवेदनशील विषय आहे की अण्णाभाऊ साठे यांचा 100% या विषयामध्ये महासभा संवेदनशील आहे. लोकप्रतिनिधी याच्यासाठी असतात की ज्या गोष्टी प्रशासनाकडनं करण्याच्या राहतात ते लोकप्रतिनिधी लक्षात आणून देतात आणि या गोष्टी लोकप्रतिनिधींनी शशिकांत कांबळेंनी ही गोष्ट लक्षात आणून दिली. ही लक्षात आणून दिली. लवकरच या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन होऊन जाईल. कसं आहे की मिळालेला निधी समाधानकारक नक्कीच नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने आम्हाला विकास कामं करायची आहेत, आज पहिली किंवा दुसरी सभा होती आणि त्याच्यामध्ये सर्व नवीन सभासद होते, बजेट आलेलं आहे, परंतु जे शक्य आहे त्या मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यांदाच आज महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करत असताना काही प्रशासनाच्या चुका देखील आहेत, त्या प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणून दिलेल्या आहेत. परंतु नगरसेवकांना भरघोस 1 कोटीचा निधी माननीय आयुक्त आणि माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि आपण बघितलं असेल तर प्रशासनाच्या काही त्रुटी देखील आहेत, ते देखील प्रशासनाच्या समोर निदर्शनास आणून दिलेले आहेत. आणि जे अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी जो अधिकचा 13 कोटी खर्च आपण अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी केला आहे, या खर्चाला कुठेतरी आवर घालावी आणि ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले तो खर्च त्यांच्याचकडनं वसूल करावा अशी मागणी देखील आम्ही केलेली आहे. आणि जो बघा उत्पन्न तर वाढवायचं असतं पण खर्च पण कमी करायचा असतो, असे जे वायफळ खर्च आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पाण्याच्या मुद्द्यावर आपण खूप काही बोललो चांगलं सूचना नाही, WTP जे आहेत ते प्लस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जी लोकसंख्या वाढते त्याच्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना ही करण्यासाठी मी आयुक्तांना देखील विनंती केली आहे, प्रशासनाला केली आणि ते होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. एक वेगळ्या धरणाची मागणी गेल्या अनेक दिवसापासून आता मुंबईकडून जे 2 धरण नवीन काळू आणि शाही धरण याचे देखील निर्माण सुरू आहे, तर त्याच्यातनं एक कोटा आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कोटा द्यावा अशी विनंती देखील आम्ही प्रशासनाला केलेली आहे. आणि चांगलं बजेट झालेलं आहे आणि विकास कामं होतील अशी अपेक्षा आहे. सुद्धा हा बजेट आलेला आहे आणि त्याला अनुमोदन डोंबिवलीमध्ये अनेक वर्षांपासून खरं म्हणजे अण्णाभाऊंचे जे अनुयायी आहेत किंवा सगळेच डोंबिवलीकरातले अर्थात त्यांची मागणी होती की सर्व राष्ट्रपुरुषांची पुतळे जे आहेत, स्मारकं जे आहेत ती डोंबिवलीमध्ये आहेत, पण अण्णाभाऊंचं स्मारक डोंबिवलीमध्ये नाही. आणि महाराष्ट्रामध्ये डोंबिवली सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. आणि खरं म्हणजे अण्णाभाऊंचं टिटवाळ्यामध्ये 1957 साली जे मराठी साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाचे अध्यक्ष होते ते. म्हणजे तिथपासूनचं योगदान, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं योगदान असेल, योगदान खूप मोठं आहे त्यांचं. आणि अण्णाभाऊंची ज्यावेळेस आम्ही जयंती करतो किंवा पुण्यतिथी साजरी करतो त्यावेळेस आम्हाला कुठंतरी एखाद्या हॉलमध्ये जावं लागतं, आम्हाला तिथं स्मारक नसतं. त्यामुळे डोंबिवलीकरांची आमची सगळ्यांची मागणी होती. मी त्याच प्रभागातून निवडून आलो. तिथल्या प्रभागामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर अण्णाभाऊंचं स्मारक डोंबिवलीमध्ये दिमाखदार करणार. त्यामुळे आज महापौर साहेब होते, पीठासीन अधिकारी म्हणून राहुलजी दामले होते, आमचे सभागृह नेते आहेत वरुणजी पाटील. आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आमचं हे बोलणं रवींद्र चव्हाण साहेबांशी पूर्वी झालेलं आहे. माझं सविस्तर बोलणं आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी झालं. त्यांनी या घटनेला खरं दुजोरा दिलाय आणि त्यांचं तर मत आहे की ते झालंच पाहिजे. त्याकरिता आज सगळ्या पक्षाच्याच नेतृत्वाने, सगळ्या पक्षाच्या गटनेत्याने असेल, सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी असेल, त्यांनी या अण्णाभाऊंच्या स्मारकाला पाठिंबा दिल्यामुळे मी ते सर्व पक्षीय, सर्व नगरसेवकांचं, नेत्यांचं मनापासून आभारच मानतो. पण डोंबिवलीमध्ये हे स्मारक होणं गरजेचं आहे, त्याकरता आम्ही अशी मागणी केली. मंजुरी मिळाली काय सांगाल?
बघा, हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला हा पहिला असा अर्थसंकल्प होता की जिथे आयुक्त महोदयांनी हा सभागृहामध्ये सादर केला होता. खरं म्हणजे अर्थसंकल्प हा आयुक्त महोदय स्थायी समितीला सादर करता, स्थायी समिती त्याच्यावरती उहापोह चर्चा करून मग तो महासभेकडे येतो. परंतु स्थायी समितीच अस्तित्वात नव्हती किंवा सभापती अस्तित्वात नव्हते, त्याच्यामुळे हा पहिला असा बजेट होता की ज्यांना आयुक्तांनी महासभेला सादर केला होता. आणि त्याच्यावरती गेले 3 दिवस 4 दिवस एक साधक बाधक चर्चा झाली, वैचारिक बौद्धिक तात्विक. त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर एक प्रत्येक नगरसेवकाला असं वाटत असतं की माझ्या प्रभागामध्ये विविध विकास कामे झाली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून तो एक स्वातंत्र्य ठेवून एक हा बजेटमध्ये आम्ही जे प्रत्येक नगरसेवकाला जवळजवळ 80 लाख रुपये कसे वाढतील आणि नगरसेवक निधीतला असा 1 कोटीचा निधी देण्याची मागणी आमची होती, आणि ती प्रशासनाकडनं आपला महापौरांकडनं मंजूर करून घेतली. हा एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह क्षण होता. आणि एक धरणाची मागणी जी आम्ही केली होती की आपलं स्वतंत्र धरण असावं, त्यासाठी एक हेड निर्माण व्हावा, तर ही एक मागणी आमची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी होती. कल्याण शहरच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनच्या लगतच्या ज्या काही नागरिक समस्या आहे, म्हणजे न केलेल्या शिक्षा आपण जशी भोगतोय असं प्रत्येक नागरिकाला वाटतं, तो प्रवास करताना त्याविषयी आम्ही आवाज उठवला. आणि एक त्याला विरोधी पक्षाची ठोस भूमिका असावी ती बजावण्यात आम्ही कुठेही मागे हटलो नाही, कमी पडलो नाही, याचं समाधान आहे. तो एक नव्याने उभं घातलेला आहे, नवीन प्रायव्हेटायझेशन होतंय, नवीन बस येऊ घातलेल्या आहेत, त्यावर तुम्ही यापूर्वी अभ्यास केलेला आहे, काय कसं पाहता याविषयी? नाही, मी आता सभागृहात ज्यावेळेस केडीएमटीचा जो बजेट सादर केला, केडीएमटीचा फुल फॉर्म केला तर एमटी येतो शेवटी, म्हणजे हातात काहीच राहत नाही. कारण मी 2005 पासून नगरसेवक आहे, आणि परिवहन ही एक सेवा असल्यामुळे ती कधीच आजपर्यंत फायद्यात गेली नाही. आणि जे फायद्याचे रूट आहेत, म्हणजे समजा आपण उदाहरण दिलं कल्याण ते वाशी, हा सर्वात जास्त फायदा देणारा रूट आहे. त्याचा जास्त फायदा नवी मुंबई परिवहन सेवेने घेतला, कारण आपल्याकडे त्या धर्तीवर चांगल्या बसेस उपलब्ध नव्हत्या. ज्या JN रूममध्ये बसेस आल्या त्या बऱ्याच काळ उभ्या राहिल्यानंतर खराब झाल्या, आणि आजही तुम्ही इलेक्ट्रिकल बस बघितल्या असतील तर त्या आपल्या वसंत व्हॅलीच्या इथे बऱ्याच बस तशाच पडल्या होत्या. तर मी ही मागणी केली, ज्या 100 बसेस आपल्याला हे KMPL मध्ये मिळतात आहे, आणि ते आपली परिवहन चालवण्यापेक्षा ते 100 बसेस घ्या, आणि जर लॉसेस म्हणजे तूट आपल्यालाच द्यावी लागणार असेल तर मग आपण त्यांचं बजेट कशाला मंजूर करायचं. उद्या त्यांनी हात वर केले, लॉसेस जास्त दाखवले, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याच्यामुळे जर 100 इलेक्ट्रिकल बसेस आमच्या परिवहन व्यवस्थेलाच मिळाले, परिवहन सेवेलाच मिळाले, आणि इलेक्ट्रिक बस असल्यामुळे याच्या पूर्वीचा होणारा खर्च बसवर आणि आत्ताचा मेंटेनन्स याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण त्याच्या इलेक्ट्रिक ज्या बस आहेत त्याच्या 8-8 वर्षाच्या वॉरंटी आहेत. निदान त्याच्यात ऑइल चेंज नाही, त्याच्यात गेअर ऑइल नाही, त्याच्यात इंजिन नाही, बॅटरीचा जो खर्च असतो तोच फक्त करावा लागतो, आणि तो पण 8 वर्षाची गॅरंटी असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे पहिले इंजिन घोटाळे, जे पहिले टायर घोटाळे ज्यापूर्वी झाले, डिझेल घोटाळे झाले, त्या इलेक्ट्रिक बसमध्ये होणार नाहीत, आणि त्यामुळे जनतेलाही चांगली सुविधा मिळेल, आणि आपल्यालाही जर त्यांचं बजेट आपण सादर करून त्यांची जी तूट आहे ते आपण भरणार असेल तर मग त्यांचं बजेट आपण मंजूर करण्याला काय अर्थ आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.